फक्त मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की हे बिल्डर धाडसीनं सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि बिल्डरने या सगळ्या जागा द्यायच्या अशा पद्धतीची टीका केली. पागडीमध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत, बिल्डर नाही आहेत, विकासक नाही आहेत, हे समजून आधी घेतलं पाहिजे. आणि ज्यांना कायम बिल्डरांचीच भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार. मी एवढंच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे, मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे. त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं, व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, खरेदी विक्री होत नाही, बँकांची लोन मिळत नाहीत, पुनर्विकासामध्ये अडथळे येतात. त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, 28,000 केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून 28,000 इमारती आणि ह्या जवळपास 13,000-14,000 इमारती ज्या आहेत पागडीच्या, या लाखो लोकांना हा दिलासा आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता काय होणार? आता मुंबईकरांचे जे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे, त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झाली. बाईकाल एक सर्वे आला ज्यामध्ये 150 जागा जवळपास तुम्ही जिंकताय असा एक सर्वे मुंबई महानगरपालिकेचा. नाही आता ठीक आहे ना, जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून, ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच. शेवटी मुंबईकर हा शून्य आहे. आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ती आपण पाहतोय. मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, थांबवलेले मेट्रो प्रकल्प, पार्शल प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलत आहेत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर SRA प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून, धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय. त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे. त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होत त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. महापौर महायुतीचा असेल, महायुती जोरदारपणे जिंकेल. शुभेच्छा असतील. शरद पवारांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा. साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित भाईंची भेट घेतली होती, त्यामुळेच महायुतीची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.